अर्थसंकल्पाच्या दिवशी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी करून निलंबन ओढावून घेतलेल्या आमदारांपैकी उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं। या प्रकरणी शिस्तभंगाची कारवाई म्हणून सत्ताधारी 19 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर संतप्त झालेल्या विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत संघर्ष यात्रा सुरू केली आणि या संघर्ष यात्रेची धार बोथट करण्यासाठी नंतर राज्य सरकारने यापैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेतलं। मात्र तरीही विरोधकांनी संघर्ष यात्रा सुरू ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवलाय। त्यामुळे आता उर्वरित 10 आमदारांचं निलंबन मागे घेऊन विरोधकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलाय। कुणाकुणाचं निलंबन रद्द झालंय यावर सुद्धा आपण एक नजर टाकणार आहोत। तर ज्यांचं निलंबन जे रद्द करण्यात आलेलं आहे, मागे घेण्यात आले, यामध्ये जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, तर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे आमदार, याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांचं देखील निलंबन मागे घेण्यात आले। याशिवाय काँग्रेसचे अमर काळे, राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ, तर काँग्रेसचे कुणाल पाटील, काँग्रेसचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल जगताप या आमदारांचं निलंबन जे आहे ते मागे घेण्यात आले।